इसमें आपको बहुत मजा आने वाला है। मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे। ओ, 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 सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली खूप दिवसांनी आज आपण चाललो आहे फिरायला आणि चॅनलवर पण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येणार आहे आज. सो टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठं चाललो आहे. दादा येतो ड्रॉप करायला क्रेटामध्ये. आता आम्ही आता निघालोय वाकडेवाडीवरून. आता आमची सकाळची 5ची फ्लाईट आहे आणि 12 वाजता आम्हाला एअरपोर्टला टच व्हायचे. सो सगळीशी पब्लिक आले, आमची बरीचशी मागे आहे. अजून 3 गाड्या आहेत आमच्या, एक गाडीमध्ये आम्ही आहेत, बाकी येत आहेत सगळे. लेट्स सी, बघू आता कुठं काय काय. मागच्याने मागेच बसावे. ऋषिकेश पोचलोय मी आता. लोणावळ्याच्या खाली उतरून फूड कोर्टला आलोय. 10:30 वाजलेत आता. अजून 2 गाड्या येतात आमच्या मागे. मध्ये जेवलो आता आणि डायरेक्ट आता आमचा नेक्स्ट स्टॉप असणार आहे एअरपोर्टला. एअरपोर्टला फर्स्ट आम्ही सगळे भेटणार आहेत. सगळे जेवढे आमचा ग्रुप आहे मुलगा सगळे ग्रुप भेटणार आहेत. देन मग पुढे ट्रॅव्हल. हे गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. आता आम्ही निघाले फूड कोर्ट मधून. आता इथून डायरेक्ट आमचा नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट एअरपोर्टला असेल. 12:30 वाजेपर्यंत टायमिंग होता, पण आता वाटत नाही पोहोचल, पण बघू आता. देन मग तिथं घ्यायची होती, मेन म्हणजे बॅग घ्यायची होती. 12:30 पर्यंत पोहोचलो तर आम्हाला वेलकम गिफ्ट म्हणून बॅग भेटणार होती, म्हणून 12:30 पर्यंत जायचा होता. पण आता गॅरंटी काय कमी दिसते. बघू आता पुढे जाऊन. बरीचशी आमची एक गाडी गेले पुढे, एक गाडी मागे आणि बाकी आहेत सगळे. सो लेट्स सी, बघू आता डायरेक्ट एअरपोर्ट पोहोचलो आम्ही. फायनली बॅग भेटली आम्हाला. सर, ज्याच्यासाठी आमची गँग आलती, पळत पळत आलती. सो आता आम्ही गेट नंबर 7ला आहेत. देन गेट नंबर 5ला आम्हाला जायचं. बाकी अर्धे लोक गेले पुढे, अर्धे लोक पुढे जाणार आहे आणि बाकी अजून एक गाडी पेंडिंग आहे. सगळं डॉक्युमेंटेशन चालू आहे आमचा. पासपोर्ट इकडून सगळ्या गोष्टी चालू आहे. आमच्या ग्रुपमध्ये तरी माझी आणि सोमदेव सरांची फर्स्ट टाइम फ्लाईट असणार आहे. बाकी सगळे 70% लोक एक्सपिरियन्स आहेत जे बाहेर जाऊन आले. आता आम्ही तर फर्स्ट टाइम आहे. सो बघू फर्स्ट फ्लाईट कशी असणार आहे. मेन डॉक्युमेंटेशन वगैरे इन्क्लूड केली आम्ही एअरपोर्टला. सो आता इमिग्रेशन झालं आहे आमचं आता. कारण फ्लाईटला तरी अजून खूप टाईम आहे. टाईम झाला आता 1-2:30 वाजलेत आणि 4 वाजेपर्यंत आम्हाला काहीतरी करायचे. तो इथं सगळे शॉपिंगचे मोठे मोठे ब्रँड आहेत, परफ्युम्स आहेत. आता काय आपण इथे शॉपिंग नाही करणार आहे. शॉपिंग सगळी आपण जाताना करू, कारण का आता वर घेऊन येणं ते सगळं एकदम घेऊन जाईल, हेवी होऊन जाईल. सो आपण येतानाच करू मग. सो कॉफी वगैरे घेऊन आता आम्ही जाऊ फ्लाईटच्या इकडे, कारण का आता बोर्डिंग चालू आहे थोड्या वेळात. 3:15 वाजलेत. एक 3:30-4 वाजेपर्यंत आम्हाला आतमध्ये जायला लागेल आणि 4-4:30पर्यंत फ्लाईट येऊन जाईल. स्टारबक्सचे मालक कुठे आहे? थोड्याच टाईममध्ये आता आमची ऑनबोर्डिंग चालू होईल आणि आय थिंक एअर अरेबियाचीच फ्लाईट दिसते आम्हाला.
आय थिंक अरेबियाची तिकीट आहे 69 नाही आमची. सो आपण आता इथून टेक ऑफ करू मुंबईवरून आणि शहाजा एअरपोर्टला आपलं लँड होईल. ते आपली अटॅच फ्लाईट आहे. देन आपण तिथून डायरेक्ट बाकू अझरबैजान जाऊन देन पुढं आपला तिथून हॉटेल वगैरे चालू होईल. बोर्डिंग झाले आता आपली सक्सेसफुली. अर्धे पुढे गेले. माझा सीट नंबर लांब होता म्हणून मला थांबवला होता. आता पुढे जाऊ. बाकीचे सगळे गेले. फायनल चेकिंग झाले आता परत एकदा. आता डायरेक्ट आता प्लेनमध्ये जाऊ आणि मग सीट ॲलोकेशन होईल. मला तर विंडो सीट नाही भेटली पण बघू आता. अँड दिस इज द फिलिंग माय बाप फिलिंग. फर्स्ट टाईम प्लेन असणार आहे आणि माझ्या लाईफमध्ये तरी मी फर्स्ट टाईम एवढ्या जवळ प्लेन बघतोय. आणि आय थिंक ही आमची फ्लाईट आहे. ते समोर आहे. त्याचा कॅमेरा दिसत नसेल पण सगळी तिकडे सगळी गँग. Hi sir, welcome to Arabia. How are you? May I check your boarding pass, Fine. please? Thank you. Enjoy your flight, sir. Thank you so much. माझी ॲक्च्युली सीट तिकडे होती पण आपण त्यांच्याशी बोलून आपली सीट चेंज करून घेतले. विंडो सीट पण आहे पण इकडे आलं आपलीच गँग आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम विंगच्या इथं आलं आहे आपण. सो आता थोड्याच उशिरात फ्लाईट टेक ऑफ होईल. सो आपण बघू फ्लाईट टेक ऑफ असताना व्हिडिओ आपल्याला पण बघायला भेटेल. आणि बाहेर थोडासा काळोखच आहे पूर्ण तरी दिसणार नाही पण ट्राय करू आपण जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो. प्लेन इज ऑन. फ्लाईट पूर्ण वरती आली आता. एकदम खतरनाक मला व्ह्यू दिसतो एकदम बाहेर. एक नंबर मला बाहेरचा खतरनाक लेवलचा एकदम. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईमच फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करतो आहे आणि विंडो सीट घेतली. गुड मॉर्निंग. लँडिंग टू शारजा एअरपोर्ट. शारजा एअरपोर्टला. आता इथून डबल अल्टरनेट फ्लाईट आहे. आता आपल्या इंडियामध्ये वाजते 8:30 आणि इथं वाजलेत आता 6:30. सो आता इथून डबल अल्टरनेट फ्लाईट पकडून डबल बाकूसाठी अझरबैजान. गो टू डायरेक्ट फ्लाईट. ऑफ टू द बाकू. आता शारजा एअरपोर्टवरून निघालो आपण. बाकूसाठी फ्लाईट आहे आपली. इथून डायरेक्ट 2.5 तासामध्ये आपण तिथं पोहोचलो. 2.5 तासाची फ्लाईट आहे इथून आता. फायनली आम्ही पोचलो आहे अझरबैजान एअरपोर्टला. आणि आता इथं लास्ट इमिग्रेशन असेल. देन मग एअरपोर्टच्या बाहेर आणि मग सगळेजण बाहेर जाऊन डायरेक्ट हॉटेलला. आता आम्ही आलो खाली आणि आता अझरबैजान एअरपोर्टच्या बाहेर आम्ही एंटर करत आहेत. बाकूच आहे मग. बाकू हा एक म्हणजे सब आहे त्यांचा. जे टूर गाईडवाले पूर्ण इकडं पूर्ण आमची 40-40चे 2 ग्रुप आहेत आता.
मनी एक्सचेंज करायला हवे. आता आम्ही जे आणलेत इंडियामधून ते सगळे डॉलर आणलेत. इथे आपल्याकडं मन्नत लागते सगळे एक्सपेन्सेस करायला. सो इथे आता पूर्ण एक्सचेंज होईल. सो बघू आपण आता कसं काय सगळ्या गोष्टी. पासपोर्ट वगैरे लागतो तर एक्सचेंज करायला. जर का तुम्ही कधी आले तर पासपोर्ट कॅरी करा. सो लेट्स सी. पूर्ण अरे 400 किती आहे कितना आहे कितना मन्नत आहे. $1 is equal to 1.6. सो फायनली करन्सी एक्सचेंज इन मन्नत. 1 मिनिट थांब. पैसावाला भाऊ इकडं. किती मन्नत आहे इंडियन रुपीज मध्ये. हे 30,000 रुपये आणि इकडं लाखभर रुपये आहेत इंडियन रुपीज मध्ये. हे पण किती 30,000 रुपये असतील इंडियन रुपीज मध्ये 30,000. दुपारचे 12:34 झाले आणि आम्ही आलो जेवायला. आता आपण त्या हॉटेलला लंच केलं दुपारचं आणि आता म्हणजे ठीकठाक होता. आणि इंडियन्स टू इथलं बाकूचं कम्पेअर करू ना तर मला तर काही जेवणच गेलं नाही. मी फक्त आईस्क्रीम आणि एक शेवयाची आपली खीर होती ती खाल्ली. बाकी तर पोरांचे फोटोशूट चालले. तो फॉरेनर बघा 50 रुपये पर फोटो. सगळ्यांचा फोटोशूट चालला इकडे. आता इथून परत आम्ही डायरेक्ट बॅकपॅक करून परत आमची गाडी येईल बस वगैरे. आणि बसवरून डायरेक्ट हॉटेलमध्ये म्हणजे स्टे असेल आमचा. देन मग तिथूनच पूर्ण आपण काही जिथे कुठे फिरणार आहे तिकडे फिरू. आता बरेचसे इकडे फोटोशूट गाडी वगैरे. फायनली 2-3 फ्लाईट चेंज करून आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो. 2 दिवस इथं स्टे. आता रूम आपलं ॲलोकेशन होईल. देन जाऊन फ्रेश लेट्स सी. बघू आता रूम. मग बघू एकदा रूममध्ये गेल्यावर. चलो बाय. 1017 पार्टनर. भाऊ तू पार्टनर आहेस माझा. काय झालं रूम की भेटले आता आम्हाला. पकड रूम की 2 दिवस काढायचे हॉटेलमध्ये. चलो बघूया वरती जाऊन रूम कसं आहे. हो हॉटेलमध्ये ATM आहे. किती खोललं रे आपला. लेफ्ट एंट्री. हे आमचं आपलं की 10वा आहे ना. 10वा नंबर लागला रे. 10वा कुठे लागलंय ना. अरे तिकडं पण नाही इकडं पण नाही. अरे तन्वीर कुठे आहे. किती 10वा फ्लोअर आहे तिथं. किती माझ्यासोबत ऋषिकेश आहे. ऋषाची बॅग रे. 1017. सो नाव लुक रूम टूर. आता एक तुम्हाला छोटीशी रूम टूर देतात. आता आतमध्ये रूम कसं आहे काय माहिती. 1019 आहे इथे. 17 10 रे. इकडे असेल 1017. हा बघ 18 आहे. हा 17 आहे का नाही. सो फायनली 1017 इज देअर. बाकू अझरबैजान. रूममध्ये येऊन आता फ्रेश वगैरे झाले. आंघोळ वगैरे केले. आता झोपणार. आता डायरेक्ट नंतरच उठेल एक 3-4 तासांनी. सो हा ब्लॉग पण इथेच संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.